30 तारीखपासून इकडे बसून रात्रंदिवस आंदोलन करत आहोत. महिला पण आमच्या आहेत. काल ते संबंधित महसूल अधिकाऱ्यांचे जे पथक नेमतात ते पथक बसले असून सुद्धा त्यांच्यासमोर वाळू चोरी होत होती आणि ते लोक येतात, GPS द्वारे फोटो काढतात, जातात, निघून जातात आणि तरी ते वाळू चोर हे वाळू काढतच असतात. काल आम्ही तिकडे ते काढत होते म्हणून आम्ही त्या पलीकडे गेलो तर तिकडचे पोलीस आम्हाला एवढे ओरडत होते की तुम्ही लोक आलात कशाला, तुम्ही काय मारामारी करायला आलात. पण आम्ही सुद्धा त्यांची महिला होती म्हणून आम्ही सुद्धा गेलो होतो तिकडे. तर त्यांनी आम्हाला तिकडे उभं राहायला पण त्या पोलीस लोकांनी दिलं नाही. तुमचं आंदोलन नदीत आहे ना, मग नदीत जा आणि नदीत राहा म्हणून सांगितलं. म्हणजे आमची जीवाची पण त्यांना परवानगी नाही, परवा नाही आहे की आमचं काय झालं काय हलं असं. आणि ते म्हणतात की आमच्या गावात पण तुम्ही यायचं नाही म्हणून. आणि संबंधित आता आम्ही एवढे बसतोय तर कुठचे राजकारणी पण त्याचे येत नाही आहेत किंवा कोणच येत नाही. आज त्यांचा महसूल अधिकारी आले होते. आमचं आंदोलन इकडे चालू आहे पण ते पर्यटकांसारखे आले, तिकडे तिकडे फिरले आणि येऊन गेले. इकडे आम्हाला विचारायला आले नाही आहेत, काय आमची चौकशी पण करायला आले नाही आहेत. त्यामुळे आम्ही जे आंदोलन आहे ते असंच चालू ठेवणार आणि याच्यापेक्षा पण तीव्र असं चालू केलं. जर आमच्या जीवाचं काय जाईल तर ते प्रशासन त्याला जबाबदार राहील. तळाशील ग्रामस्थांचे वाळूविरुद्ध आंदोलन जे सुरू आहे ते गेल्या सोमवारपासून 30 तारीखपासून या ठिकाणी सुरू असून या ठिकाणी समोरच्या खाडीपत्रात सगळे आमचे तळाशीलचे ग्रामस्थ आणि महिला भगिनी या आपल्या आंदोलनात सहभागी होऊन या खाडीपत्रात होडीद्वारे किंवा किनारी राहून या ठिकाणी आंदोलन चालू आहे. त्याची कुठलेही महसूल किंवा पोलीस प्रशासन याची गंभीरतेने दखल घेत नाही. या 2 दिवसापूर्वी आम्ही आंदोलन सुरूच असताना महसूलच्या अधिकाऱ्यांसमोर या ठिकाणी वाळू चोरी सुरू होती आणि त्याची आम्ही तक्रार या ठिकाणी तहसीलदार यांना पण केलेली होती आणि त्यामुळे त्यांच्या महसूलचे जे पथक नेमले आहे या ठिकाणी वाळू उत्खनन होऊ नये यासाठी त्या पथकाचा कुठलाही परिणाम वाळू रोखण्यास परिणाम होत नाही आहे. तहसीलदार याची दखल गंभीरतेने घेत नसल्यामुळे ती वाळू उत्खनन हे चालूच आहे. काल सुट्टीचा दिवस असल्यामुळे या ठिकाणी काल दुपारी 4 वाजल्यापासून या रेवंडी खाडी क्षेत्रात 2 होड्याद्वारे वाळू उत्खनन सुरू केलेले. याची आम्ही ग्रामस्थांनी तात्काळ दखल पोलीस प्रशासन आणि महसूलाला दिली. महसूलने याची कुठली दखल घेतली नाही. पोलीस प्रशासन समोरच्या जेटीवर आलं आणि आम्हा ग्रामस्थांना त्या ठिकाणी बोलून घेतलं. त्यावेळी ग्रामस्थ त्या ठिकाणी सगळे जे आंदोलनकर्ते होते ते समोर गेल्यामुळे पोलिसांनी पण आम्हाला त्या ठिकाणी उद्धट अशी उत्तरं दिली आम्हाला बोलून पण. या ठिकाणी तुम्हाला येण्याचं कारण काय, हा भूभाग त्यांचा रेवंडीवाल्यांचा आहे. त्यामुळे आम्ही त्यावेळी तात्काळ याची घेऊन आम्ही त्या समुद्रात खाडीपात्रात हे आमचं आंदोलन सुरू केलेलं. आणि ज्या बोटी भरलेल्या होत्या त्याच्या कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांनी संध्याकाळी 5 वाजल्यापासून केली नाही. ते कारवाईसाठी रात्री आम्हाला तहसीलदारांचा मेसेज आला की आम्ही उद्या या ठिकाणी येऊन कारवाई करतो. पण त्या वाळू माफियाने रात्री एक होडी होती ती त्या ठिकाणी बुडवली आणि दुसरी होडी त्या ठिकाणी तिकडचे परप्रांतीय कामगार येऊन त्याची वाळू आहे ती पूर्णपणे रिकामी करून त्या ठिकाणी ठेवली. म्हणजे कारवाईसाठी त्या ठिकाणी वाळू उपलब्ध झाली नाही. त्यानुसार आज ते महसूल आणि पोलीस पथक संयुक्त पथक त्या ठिकाणी भेट देणार होते आणि त्या भेटीचं पूर्ण त्या होड्या होत्या त्या आम्ही जप्त करण्याची मागणी केलेली होती. ती मागणी कुठलीही महसूल आणि या ठिकाणी मेरीटाईम बोर्डचे अधिकारी आले पण त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्या बोटी जप्त केलेले नाही आहेत. त्या ठिकाणी फक्त येऊन पाणी दौरा केला व आम्हाला या ठिकाणी आम्ही जप्त का केले नाही म्हणून विचारणा केलं असता त्यांची उडवाउडवीची उत्तरं सुरू आहेत. त्यानुसार आम्ही या ठिकाणचं जे आमचं वाळू विरोधी आंदोलन आहे ते अजून तीव्र करणार आहोत आणि येत्या सोमवारपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच सुरू ठेवणार आहोत. आणि त्यावेळी जर तहसीलदार किंवा पोलिसांनी याची गंभीरतेने दखल घेतली नसल्यास सोमवारी आम्ही आमचा ठाम निर्णय यापुढे आंदोलन करणार आहे. ते आमरण उपोषणास यापुढचं सुरू होईल आणि त्यानंतरची गंभीर घटना किंवा प्रशासन पोलिसांची राहील सगळी. जी कायदा सुव्यवस्था किंवा इतर बिघडण्याची जर हे झाली तर ती पूर्णपणे प्रशासन आणि पोलिसांची राहील.